इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकला असेल. अतिशय कुरकुरीत, खमंग आणि रुचकर असा हा साबुदाणा वडा बनून तयार होतो. तर आज इथे आपण वैशाली मेजवानीमध्ये मुंबईचा प्रसिद्ध शाही साबुदाणा वडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आणि त्यासोबतच एक चटपटीत उपवासाची हिरवी चटणी कशी तयार करायची ते देखील पाहणार आहोत. दोन्ही पदार्थ इतके चविष्ट बनवून तयार होतात की एकदा खाल्ले की अजिबात चव विसरणार नाही, इतके हे रुचकर आणि चविष्ट बनवून तयार होतात. त्यासोबतच हे साबुदाणा वडे आपण तेलाचा वापर न करता तयार केलेले आहेत. म्हणजे एक थेंबरी तेल न वापरता आपण हे साबुदाणे वडे कशी तयार करू शकतो हे देखील या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहिलेलं आहे. त्यासोबतच नेहमीचे साबुदाणा वडे करताना किंवा हे साबुदाणे वडे करताना साबुदाणा वडे हे तेलात फुटू नये आणि ते जास्त तेलकट होऊ नये म्हणून आपण यामध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचे साबुदाणा वडे अजिबात तेलकट होणार नाहीत, अगदी कुरकुरीत, खमंग आणि रुचकर असे बनवून तयार होतील. तर अगदी असेच साबुदाणे वडे तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. त्यासोबतच अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. सुरुवातीला इथे मी 1 वाटी इतके साबुदाणे हे स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत. आता साबुदाणे धुवत असताना 1 ते 2 वेळा पाण्यातून आपल्याला ते स्वच्छ या पद्धतीने चोळून धुवून घ्यायचे आहेत आणि आता यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. इथे आता यामधलं पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे साबुदाणे बुडतील इतकं पाणी यामध्ये ठेवायचं आहे. तर 1 वाटी साबुदाणे होते किंवा 1 कप इतके साबुदाणे होते, त्यासाठी इथे मी पाऊण कप इतकं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर हे परफेक्ट पाण्याचं प्रमाण आहे, ज्यामुळे हे साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजले जातात. आता हे आपल्याला रात्रभर किंवा 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये 4 ते 5 मिरचीचे तुकडे, अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे आणि 1 छोटा चमचा जिरं घालून हे आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा मसाला कुटून घेतला की त्याचा स्वाद खूप छान या वड्यांमध्ये उतरला जातो. त्यामुळे आपण मिक्सरला न लावता हे खलबत्त्यामध्ये घालून अशा पद्धतीने कुटून घेतलेलं आहे. तर इथे आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपण हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. बटाटे सोलून घेतले की आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. तर मी इथे किसणीचा वापर करून हे बटाटे किसून घेणार आहे. तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता, पण शक्यतो साबुदाणा वडे तयार करत असताना बटाटे हे किसूनच घ्यावे, म्हणजे ते छान एकजीव होतात आणि साबुदाणे वडे अगदी व्यवस्थित तयार होतात. आता इथे बटाटे किसून घेतल्यानंतर परत आपल्याला हाताने ते मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे एखादा मोठा तुकडा उरला असेल तर तो देखील आपला अगदी व्यवस्थित बारीक होतो. त्यानंतर इथे आपण रात्रभर हे साबुदाणे पाण्यात भिजवून घेतलेले होते. इथे तुम्ही बघू शकता छान असे साबुदाणे भिजले गेलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण 4 चमचे इतका भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. आता शेंगदाण्याचा कूट घालून झाला की आपण जो ठेचा तयार केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्ध लिंबू यावर आपल्याला पिळून घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण जे बटाटे मॅश करून ठेवले होते ते यावर घालून घ्यायचे आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की साबुदाणा वड्याचं पीठ तयार करत असताना जेव्हा आपण साबुदाणे आणि बटाटे एकत्र करतो तेव्हा ते छान मळून मळून घ्यायचे आहे. छान असे एकजीव झाले पाहिजे, जेणेकरून यामध्ये कुठेही बटाट्याचा मोठा तुकडा उरणार नाही आणि आपला साबुदाणा वडा फुटणार देखील नाही. तर ही पहिली टीप आहे, ज्यामुळे साबुदाणा वडा फुटण्याची शक्यता कमी असते. आता इथे दुसरी टीप म्हणजे साबुदाणा वड्याच्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी किंवा हा वडा चिकट होऊ नये, वातट होऊ नये यासाठी यामध्ये आपण 2 मोठे चमचे इतकं हे वरी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे भगरीचं पीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे भगरीचं किंवा वरी तांदळाचं पीठ घालून आपल्याला याचा परत छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण वरी तांदळाचं पीठ घालून हे मिश्रण तयार केलेलं आहे, ज्यामुळे वडे थंड झाल्यावर देखील अगदी चिवट होत नाहीत आणि ते अगदी मऊसूतच राहतात. तर इथे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आहेत, 1 छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा आलं घालायचं. सोबतच यामध्ये आपण 1 मूठभर इतकी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता कोथिंबीर घालून झाली की यावरच आपण 3 चमचे इतकं घट्ट दही घालून घ्यायचं आहे. दही घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्धा छोटा चमचा साखर चवीसाठी घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे.
तर इथे ही आपली चटपटीत उपवासाची चटणी तयार झालेली आहे। यामध्येच तुम्ही लिंबू देखील पिळून घेऊ शकता। जर चटणी काळपट पडू नये असं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता, किंवा चटणी वाटत असताना यामध्ये 2 बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही चटणी काळपट पडत नाही। आता त्यानंतर आपण वड्यासाठी सारण तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 100 ग्रॅम इतकं हे पनीर घेतलेलं आहे। आता हे पनीर आपल्याला किसणीवर किसून घ्यायचं आहे, याचा आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे। पनीर किसून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा किशमिश घालून घेतलेले आहेत आणि सोबतच 1 मोठा चमचा काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। चवीसाठी किंवा आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालू शकता। आता मिरची घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्धा छोटा चमचा साखर घालायची, अर्ध्यापेक्षा कमी लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि सोबतच थोडीशी आपल्याला कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे। तर इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे। तर यामध्ये लिंबाऐवजी तुम्ही अर्धा छोटा चमचा दही देखील वापरू शकता आणि हे मिश्रण तयार करू शकता। तर अतिशय खमंग चटपटीत असं हे फिलिंग तयार होतं, म्हणजे स्टफिंग तयार होतं। अशा पद्धतीने आपलं हे शाही साबुदाणा वड्यासाठीचं सारण तयार झालेलं आहे, म्हणजे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे स्टफिंग तयार झालं की आपल्याला साबुदाणा वडा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आपण जे साबुदाणा वड्यासाठी मिश्रण तयार केलं होतं त्यातीलच एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याची अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे। आता खोलगट आकाराची ही पारी मी इथे तयार करून घेतलेली आहे। यामध्ये मावेल इतकं आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि इथे दाखवत असल्याप्रमाणे सारण आतल्या साईडला थोडंसं प्रेस करून हा गोळा आपल्याला हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे। तर अगदी सहज आणि सोप्या रीतीने हा गोळा बंद होतो आणि व्यवस्थित आपला हा साबुदाणा वडा तयार होतो। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित इथे वरचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि सारण देखील अगदी आपलं छान तयार झालेलं आहे, त्यामुळे हा साबुदाणा वडा देखील झटपट तयार झालेला आहे। या पद्धतीने आपण बाकीचे साबुदाणे वडे देखील तयार करून घेणार आहोत। आता सगळे साबुदाणे वडे या पद्धतीने तयार करून घेतले की आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला इथे मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे। ज्यांना कोणाला साबुदाणे वडे तळून खायचे असतील तर ते तेलात फुटू नये किंवा हे कसे आपण तळून घ्यायचे आहेत हे इथे मी दाखवणार आहे आणि नंतर आपण तेल न वापरता साबुदाणा वडे कसे तयार करायचे ते देखील पाहणार आहोत। आता साबुदाणा वडे तेलात तळत असताना तेल आपल्याला खूप थंड घ्यायचं नाही, तर मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं। साबुदाणा वडा हा हलक्या हाताने तेलात सोडायचा आणि त्यानंतर झाऱ्याने यावर आपल्याला अशा प्रकारे तेल घालून घ्यायचं आहे। आता साबुदाणा वडा तेलात घातल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि नंतर हा साबुदाणा वडा अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे। आता साबुदाणा वडा तळत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं टेम्परेचर आहे, जे आपण फार कमी पण ठेवायचं नाही आणि फार जास्त पण ठेवायचं नाही। साबुदाणा वडा तेलात घातल्यानंतर त्याचं वरचं आवरण थोडंसं सेट होईपर्यंत आपल्याला याला अजिबात हलवायचं नाही। 1 मिनिटभरानंतर आपल्याला हा साबुदाणा वडा यावर तेल घालून घालून तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरच तळून घ्यायचा आहे। जर तेल जास्त तापलेलं असेल तर साबुदाणा वडा लवकर करपला जातो, लवकर लालसर पडतो, त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच हा साबुदाणा वडा तळून घ्यायचा आहे। एका वेळी जास्त साबुदाणा वडे तेलात न घालता 2 ते 3 साबुदाणा वडे तेलात घालून तळून घ्यावे, जेणेकरून तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं। आता जास्त जर साबुदाणा वडे आपल्याला तेलात तळून घ्यायचे असतील, म्हणजे 2 ते 3 साबुदाणे वडे जर आपल्याला तेलात तळून घ्यायचे असतील तर पहिला साबुदाणा वडा यामध्ये घालून घ्यायचा, हा 1 मिनिटभर यामध्ये सेट होऊन द्यायचा आणि मग दुसरा साबुदाणा वडा यासोबत घालायचा आहे। कारण एकदम साबुदाणा वडे तेलात घातले तर ते एकमेकांना चिटकून फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे आपण अशा प्रकारे हे साबुदाणा वडे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून हे तेलात फुटले जात नाहीत आणि एकमेकांना चिटकत देखील नाहीत। आता अशा प्रकारे साबुदाणा वडे तळून झाले की जो साबुदाणा वडा सोनेरी रंगावर तळून झालेला आहे तो आपण आधी काढून घेऊ शकतो। तर इथे अशा प्रकारे मी हे साबुदाणा वडे तळून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहिलं असेल की आपण हे साबुदाणा वडे तेलात घातल्यानंतर अजिबात फुटले नाहीत किंवा ते एकमेकांना चिटकले देखील नाहीत आणि अजिबात तेलकट देखील झालेले नाहीत। या पद्धतीने आपण जर हे साबुदाणा वडे तयार केले तर ते अजिबात तेलकट होत नाही, सोबतच कुरकुरीत तयार होतात आणि अजिबात चिवट देखील होत नाहीत। तर साबुदाणा वडे करत असताना यामध्ये थोडं वरी तांदळाचं पीठ घालावं आणि सोबतच हे पीठ तयार करत असताना किंवा हे मिश्रण तयार करत असताना ते छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला छान बाइंडिंग येतं। तर अशा प्रकारे आपले हे खमंग कुरकुरीत रुचकर असे
शाही साबुदाणा वडे तयार झालेले आहेत। आता आपल्याला तेल न वापरता साबुदाणा वडे तयार करायचे असतील तर इथे आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे। यामध्ये अगदी थोडं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तर इथे तेल किंवा तूप घालणं टोटली ऑप्शनल आहे। जर तुम्हाला तेल तूप काहीच वापरायचं नसेल तर असं नॉनस्टिकचं आप्पे पात्र घ्यायचं आणि यामध्ये हे साबुदाणा वडे घालून आपल्याला छान असे खरपूस शेकवून घ्यायचे आहेत। तर इथे आप्पे पात्रामध्ये साबुदाणा वडे शेकवून घेत असताना आपल्याला मध्यम आचेवर हे शेकवून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्याचं वरचं आवरण छान असं शेकवून तयार होतं आणि हे अजिबात फुटत देखील नाहीत। या पद्धतीने आपण एक खमंग कुरकुरीत असे साबुदाणा वडे बिना तेला तुपाचे देखील तयार करू शकतो। तर ज्यांना तेलकट खायचं नाही त्यांच्यासाठी हा एक छान पर्याय आहे, ज्यामुळे तुम्ही तेल किंवा तूप न वापरता देखील हे साबुदाणा वडे अतिशय कुरकुरीत आणि खमंग असे तयार करू शकतात। आता इथे तुम्हाला मी शेवटला दाखवते की दोन्ही साबुदाणा वड्यामध्ये अजिबात तुम्हाला फरक जाणवणार नाही की आपण कोणता साबुदाणा वडा तळून घेतलेला आहे आणि कोणता आपण आप्पे पात्रामध्ये तयार करून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता हा जो माझ्या हातात आहे तो आपण तळून घेतलेला साबुदाणा वडा आहे आणि हा दुसरा जो आपण आता घेतलेला आहे तो आप्पे पात्रात तयार केलेला साबुदाणा वडा आहे। तर दोन्हींचं टेक्स्चर इथे तुम्ही बघू शकता अगदी सारखंच दिसत आहे आणि दोन्ही वडे अतिशय खमंग कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। तर इथे मी तुम्हाला याचा आवाजही ऐकवत आहे। अतिशय कुरकुरीत असे दोन्ही वडे आपले तयार झालेले आहेत। आता हा पहिला वडा जो आहे तो बराच वेळ झालेला आहे, जो आपण तयार करून घेतलेला आहे आणि पहिले तळून घेतल्यानंतर मग आपण दुसरे वडे आप्पे पात्रात तयार केलेले आहेत, त्यामुळे त्याचा आवाज आणखीन कुरकुरीत असा येत आहे। या साबुदाणा वड्याला शाही साबुदाणा वडा म्हटलेलं आहे, कारण यामध्ये आपण पनीर आणि ड्रायफ्रुट्सचं स्टफिंग केलेलं आहे, ज्यामुळे हे अतिशय रुचकर असे तयार होतात। सोबतच आपण याचं वरचं जे सारण तयार केलं आहे ते देखील चटपटीतच तयार केलेलं आहे आणि यासोबतची चटणी देखील आपण छान अशी हिरवीगार आणि चटपटीत तयार केलेली आहे। त्यामुळे नेहमीची साबुदाणा वडे खाण्यापेक्षा हे साबुदाणा वडे अतिशय रुचकर तयार होतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर आजची ही मुंबई स्पेशल शाही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा। त्यासोबतच अशाच नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।